दुपारच्या वेळी जेव्हा माधवराव कामावरून घरी जायचे तेव्हा त्यांना वाटेत रोज एक मुलगा भेटायचा, जो त्यांच्याकडे भीक मागत म्हणायचा की बाबा मला खूप भूक लागली आहे, थोडेसे पैसे द्या. तेव्हा माधवराव त्याला दया दाखवून रोज पैसे द्यायचे. ते त्याला कधी 20 रुपये द्यायचे तर कधी 50 रुपये द्यायचे. पण एके दिवशी माधवरावांच्या ऑफिसला सुट्टी होती आणि त्याच दिवशी माधवराव त्यांच्या पत्नीसह बाजारात गेले होते. तेव्हा रोजच्याप्रमाणे तो मुलगा त्या दिवशी माधवरावांच्या येण्याची वाट पाहत होता. दुपारची संध्याकाळ झाली तरी माधवराव त्याला दिसले नाहीत. त्यामुळे मुलगा नाराज होऊन तिथून जाऊ लागला. तेव्हा त्याला माधवराव दुसऱ्या वाटेने गाडीवरून जाताना दिसले. त्यामुळे तो धावत त्यांना आवाज देऊ लागला, बाबा थांबा. तेव्हा माधवरावांच्या पत्नीला सुमित्राताईंना त्यांचा आवाज ऐकायला आला. त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले. मागे वळून पाहिले असता तो मुलगा त्यांच्या दिशेने धावत येताना दिसला. तो हाताने इशारा करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, अहो गाडी थांबवा, कोणीतरी तुम्हाला आवाज देत आहे. तेव्हा माधवरावांना आठवले की आज तर त्यांनी त्या मुलाला पैसेच दिले नाहीत. बहुतेक तोच आवाज त्यांना देत आहे. त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. जेव्हा तो मुलगा त्यांच्याकडे धावत आला तेव्हा त्यांनी त्या मुलाला खिशातून 50 रुपये काढून दिले. हे पाहून सुमित्राताई म्हणाल्या, तुम्ही या मुलाला पैसे का देत आहात? तेव्हा तो मुलगा म्हणाला, बाईसाहेब माझे नाव रामू आहे, मी अनाथ आहे, मला आईवडील नाहीत, त्यामुळे मी भीक मागून खातो. असे बोलताना त्याचे डोळे भरून आले. तेव्हा सुमित्राताईंनी त्यांच्या पर्समधून 500 रुपयांची नोट काढली आणि त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, हे घे बाळा, या पैशातून काहीतरी काम कर, पण यापुढे कधीच भीक मागून खाऊ नकोस. अरे एकदा भीक मागणे म्हणजे 100 वेळा मरण्यासारखं असतं रे. सुमित्राताईंचे बोलणे रामूच्या मनाला लागले अगदी. त्याने सुमित्राताईंनी दिलेले पैसे आपल्या खिशात ठेवले आणि खाली मान घालून तिथून निघून गेला. जेव्हा तो काही अंतर चालत पुढे आला तेव्हा त्याला एक माणूस दिसला, ज्याला दोन्ही हात नव्हते, पण तो त्याच्या पायांनी अशा काही करामती दाखवत होता की त्याला पाहण्यासाठी हजारो लोक जमले होते आणि टाळ्यांच्या कडकडाटासह त्याचा उत्साह वाढवत होते. अपंग व्यक्तीसोबत असलेल्या माणसाने माईकद्वारे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना सांगितले की ह्याचा जन्म झाल्यावर आईवडिलांनी ह्याला झुडपात फेकून दिले होते, कारण तो अपंग होता. त्यावेळेस मी तिथून जात होतो तेव्हा मला मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आमचा हा छोटू दादा होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला यासाठी फेकून दिले होते की याच्यापासून त्यांची सुटका व्हावी. पण ते लोकांना हे ठाऊक नव्हते की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो. रामूने त्या अपंग व्यक्तीची कहाणी ऐकली तेव्हा त्याचे डोळे भरून आले आणि त्याने विचार केला की देवाने त्याचे दोन्ही हात हिरावून घेतले आहेत, तरीसुद्धा तो मुलगा किती आनंदाने आणि कौशल्याने त्याचे कौशल्य दाखवत आहे आणि पैसे कमावतो आहे. मला तर देवाने अगदी धडधाकट ठेवले आहे, तरीसुद्धा मी देवाकडे का तक्रार करतो आहे की त्याने मला अनाथ का ठेवले? माझ्याकडे तर करण्यासाठी बुद्धी आहे, काम करण्यासाठी हात आहेत, पाय आहेत आणि मी अपंग देखील नाही आणि चालण्यासाठी पाय, पाहण्यासाठी डोळेही दिले आहेत. मग तसे तर माझ्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. आजपासून मी काही भीक मागणार नाही. आजपासून मेहनत करूनच 4 घास खाई. जर तो माणूस अपंग असून कष्ट करून खातो तर मी का नाही? ते म्हणतात ना, जिथे इच्छा असते तिथे मार्गही मिळतो. बस हेच झाले रामूसोबत. त्याच्या कानामध्ये सुमित्राताईंनी बोललेले शब्द घुमत होते की एकदा भीक मागणे म्हणजे 100 वेळा मरण्यासारखं आहे. त्यामुळे त्याने आपल्या मनामध्ये निश्चय केला की त्याला किती कष्ट करावे लागले तरी तो ते करेल, पण भीक अजिबात मागणार नाही आजपासून. असा विचार करत रामू चालला होता की तेवढं त्याला एका चहाच्या टपरीवर खूप गर्दी दिसली. तो सुद्धा तिथे जाऊन गुपचूप उभा राहिला आणि पाहू लागला की तो चहावाला कसा चहा बनवतो. चहाची चव घेण्यासाठी रामूने सुद्धा त्या दिवशी चहा विकत घेतला आणि रामूने चहावाल्याला विचारले की काका, तुम्ही चहाचा धंदा केव्हापासून करत आहात? चहावाला म्हणाला की हा धंदा माझे वडील सुद्धा करत होते. रामूने विचार केला, म्हणूनच हा इतक्या कुशलतेने आणि चांगल्या पद्धतीने चहा बनवत आहे. मग मला याच्यासारखा चहा
चहा बनवता येईल का? त्याने चहावाल्याला पुन्हा विचारले, काका मी सुद्धा हे काम करू शकतो का? चहावाला म्हणाला, हो बाळा, करू शकतोस ना, पण इथे आजूबाजूला नाही हा, कारण सर्व ग्राहक तर माझ्याकडेच येतील, कारण माझी ही चहाची टपरी खूप जुनी आहे. त्यामुळे तू असं कर, बाजाराच्या दुसऱ्या टोकाला जाऊन तुझी दुसरी टपरी टाक. रामू चहावाल्याचे बोलणे ऐकून खुश झाला आणि बाजाराच्या दुसऱ्या टोकाला गेला आणि त्याने चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व सामानाची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी रामूने तिथेच आपले टपरे टाकून आपल्या राहण्याची व्यवस्था केली. आता रामू रोज सकाळी लवकर उठायचा, आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करायचा, देवाचे नाव घेऊनच चहा बनवायचा. रामू सकाळपासूनच ओरडायचे की या रामूचा चहा पिऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करा. तो इतक्या लहान वयामध्ये पोट भरण्यासाठी कष्ट करतो आहे हे पाहून लोकांचं मन देखील विरघळायचं. मन विरघळलं आणि मग ते त्याच्याकडे येऊन एक कप चहा नक्की पिऊन जायचे. रामू चहाची चव इतकी मस्त होती की एखादा चहाप्रेमी तर 1 ऐवजी 2 कप पिऊन जायचा. काही दिवसातच रामू एवढा लोकप्रिय झाला की प्रत्येकाच्या तोंडी रामू चहावाल्याचं नाव येऊ लागलं. आता त्यात जुना चहावाल्याच्या धंद्यामध्ये बराच फरक पडत होता. त्यामुळे त्याने विचार केला की लोक रामू चहावाल्याचे एवढं कौतुक का करतात, तर तिथे जाऊन त्याच्या हातचा चहाची चव घेतली पाहिजे. म्हणून तरी रामू चहाच्या टपरीवर गेला असता त्याला आलेले पाहून रामूने त्याला बसायला खुर्ची दिली आणि गरम गरम चहा दिला. चहा प्यायल्यावर तो रामूला चहाचे पैसे देऊ लागला. तेव्हा रामू म्हणाला, नको काका, पैसे देऊ नका, तुमच्याकडूनच तर मी हे काम शिकलो आहे, त्यामुळे तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरुकडून शिष्याने पैसे घेतलेले शोभत नाही. त्या चहावाल्याने विचार केला, याला माझी अडचण सांगावी का, जेणेकरून रामू त्याच्या चहाचे दुकान दुसरीकडे कुठेतरी लावेल आणि माझा धंदा वाढेल. पण रामूचा निरागस चेहरा पाहून त्याला तसं बोलण्याची इच्छा झाली नाही. पण त्याचा उदास झालेला चेहरा पाहून रामूने विचारले, काका काय झालं, तुम्ही असे उदास का दिसत आहात? तेव्हा तो चहावाला म्हणाला, अरे बाळा, मी कोणत्या तोंडाने तुला माझी अडचण सांगू, काही समजत नाही रे. जर मी तुला माझी अडचण सांगितली तर तुला वाईट वाटेल. तेव्हा तो रामू म्हणाला, काका तुम्ही मला एकदा बोलून तर बघा, काय प्रॉब्लेम आहे ते सांगून तर बघा, जर माझ्याकडून काही झाले तर मी नक्की करेन. तेव्हा तो चहावाला म्हणाला की बाळा, जेव्हापासून तू तुझं चहाचं दुकान उघडलं आहेस ना रे, तेव्हापासून माझ्या दुकानावर ग्राहक यायचेच बंद झालेत आहेत. बेटा आता मी काय करू, माझं वय होत चाललं आहे आणि याशिवाय दुसरं कुठलंही काम करणं मला जमणार देखील नाही. मी विचार केला होती की माझ्या दुकानामुळे तुझे चहाचं दुकान चालणार नाही, त्यामुळे तू चहाचं दुकान दूर टाकावे. पण तुझी चहाची टपरी दूर असून सुद्धा माझे ग्राहक कमी झाले आहेत. एवढं बोलून तो चहावाला निराश होऊन बसला. तेव्हा रामूने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, काका तुम्ही काळजी करू नका हो, तुमच्या ही अडचण मी चुटकीसरशी सोडवतो बघा. तो पुढे म्हणाला, काका मला ना घर आहे ना कुटुंब, मी माझी टपरी घेऊन एखाद्या दुसऱ्या बाजारामध्ये निघून जातो, मग तुम्ही इथे निश्चिंत होऊन तुमचा चहाचा व्यवसाय चालू ठेवा. रामूचे बोलणे ऐकून तो चहावाला आश्चर्यचकित होऊन रामूकडे पाहू लागला. त्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता आणि मनातल्या मनात तो रामूला खूप आशीर्वाद देऊन तिथून निघून गेला. आणि रामूने दुसऱ्या शहरचा रस्ता पकडला. कुठे जायचं याबद्दल त्याला काहीही समजत नव्हतं. त्या दिवशी त्याला आपल्या आईवडिलांची उणीव जाणवत होती की जर आज त्याचे आईवडील त्याच्यासोबत असते, त्याच्याबरोबर असते, तर तो सुद्धा म्हणू शकला असता की माझंही कुटुंब आहे. पण खरं तर त्याचे आपले असे कोणीही नव्हतं. त्यामुळे त्याने स्वतःलाच हिंमत दिली आणि मनातल्या मनात निश्चय केला की एक ना एक दिवस तो स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या मेहनतीने त्याचे दिवस नक्कीच बदलेल. त्याने डोळ्यात आलेले पाणी पुसले आणि एका बाजाराच्या ठिकाणी पोहोचला. त्याने देवाचं नाव घेतलं आणि आपल्या कामाला लागला. रामूने तिथे सुद्धा आपल्या गोड स्वभावामुळे लोकांना आकर्षित केले. त्याच्या बोलण्याला प्रभावित होऊन लोक त्याच्या टपरीवर चहा प्यायला थांबले लागले आणि हळूहळू तो तिथेही त्याच्या हातच्या चहासाठी प्रसिद्ध झाला. आता तर खूप श्रीमंत घरातील लोक सुद्धा
आपल्या घरातील छोट्या मोठ्या पार्टींसाठी रामू चहावाल्याकडे चहासाठी ऑर्डर देऊ लागले. त्यामुळे रामूची कमाई आता खूप चांगली होऊ लागली होती. रामूने काही महिन्यांनी त्या शहरात एक प्लॉट खरेदी केला आणि हळूहळू घराचे बांधकामही सुरू केले. त्यांनी खाली दुकान आणि वरच्या मजल्याला राहण्यासाठी घर बांधले आणि पाहता पाहता रामू चहावाल्याची 2 मजली इमारतीचे 3 मजली इमारतीत रूपांतर झाले. आता त्याला चांगल्या घरातली स्थळं देखील लग्नासाठी येऊ लागली आणि त्याने एका सुशील संस्कारी मुलगी पाहून लग्न केले. त्याचं सगळं एकंदरीत व्यवस्थित चाललं होतं. तिकडे माधवराव आणि सुमित्राताई हळूहळू वृद्ध होत चालले होते. त्यांनी सुद्धा आपल्या दोन्ही मुलांना खूप शिकवले आणि असे सक्षम बनवले की त्यांची दोन्ही मुले विशाल आणि निलेश स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. दोन्ही मुलं आपल्या आईवडिलांपासून दूर दुसऱ्या शहरामध्ये राहत होते. जेव्हा सुमित्राताईंना आपल्या मुलांची आणि नातवंडांची आठवण यायची तेव्हा त्या आपल्या मुलांकडे जायच्या. पण मुले आणि सुना तर त्यांच्याकडे सणवार असला तरी जात नव्हते. माधवरावांनी कशा तरी स्वतःच्या मनाची समजूत काढली होती की आता मुले मोठी झाली आहेत, त्यामुळे मुलांना त्यांच्या मनासारखं स्वतंत्रपणे जगू द्यावं. पण सुमित्राताईंना मुलांची नातवंडांची खूप आठवण येत होती. त्यामुळे त्या सुनांकडून अपमानित होऊन देखील अनेकदा नातवंडांना भेटायला जायच्या. माधवराव सुमित्रा यांच्या मोहमायाला पाहून चकित व्हायचे. त्यांना सतत असं वाटायचे की जी स्त्री दुसऱ्याच्या स्वाभिमानाचे धडे देत होती तीच आज आपल्या नातवंडांची एक झलक पाहण्यासाठी मुले आणि सुनांनी केलेला अपमान आनंदाने सहन करते. बरोबरच बोलतात लोक की मुद्दलापेक्षा व्याज जास्त प्रिय असतं. जशी नातवंड आजी आजोबांना प्रिय असतात, माधवरावांचे देखील आपल्या नातवंडावर खूप प्रेम होते. त्यामुळेच तर ते सुमित्राताईंना काही न बोलता तिला मुलांच्या घरी घेऊन जायचे. मग सुनेने 4 गोष्टी ऐकवल्या तरी काही वेळ त्यांना वाईट वाटायचे, पण यावर सुमित्राताई म्हणायच्या की ही आपलीच तर मुलं आहेत आणि त्यांच्या बोलण्याचे एवढं काय वाईट वाटून घ्यायचं. मग काय त्यांच्या अशा बोलण्याने माधवराव देखील शांत बसायचे. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा विशाल आणि निलेश आपापल्या बायको मुलांसह आईवडिलांकडे एकदा गावी आले. त्यांना असा अचानक आलेले पाहून माधवरावांना आश्चर्य वाटले. सुमित्राताईंचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. रात्रीचे जेवण आटोपल्यावर विशाल आणि निलेश वडिलांच्या खोलीत आले. माधवराव म्हणाले, काय झालं, तुम्ही अजून झोपला नाहीत का? तेव्हा विशाल म्हणाला, बाबा आम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. काय काम आहे बोला, असे म्हणताच निलेश रडत म्हणाला, बाबा आमच्या बिझनेसमध्ये नुकसान झालं आहे, त्यामुळे आम्ही तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहोत. माधवरावने त्या दोघांकडे पाहिलं. विशाल म्हणाला, बाबा तुम्हाला रिटायरमेंटचे पैसे मिळाले आहेत ना, मग जर तुम्ही ते पैसे आम्हाला दिले तर तुमचे खूप उपकार होतील. आणि तसे आता तुमचं आणि आईचं वय वाढत चालले आहे, त्यामुळे ह्या वयामध्ये तुम्हा दोघांना मुले आणि सुना नातवंडांसोबतीची गरज आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही दोघे आमच्याबरोबर शहरात राहणार आहात. त्यांचे बोलणे ऐकून माधवराव चकित झाले. कारण जेव्हा केव्हा ते पत्नीसह मुलांकडे जायचे तेव्हा त्यांच्या घरात त्या दोघांना एकदाही मान सन्मान दिला गेला नव्हता. आणि आज तीच मुले बापाचा पैसा बघून यापुढे आम्हाला तुम्हाला आमच्यासोबत राहावं लागेल असे गोड गोड बोलत आहेत. माधवरावांना त्यांचा डाव बरोबर लक्षात येत होता, पण भोळ्या सुमित्राताईंना मुलगा आणि सुनेची चाल समजू शकली नाही. ते आपल्या पतीला म्हणाले, अहो आपली मुलं बरोबर बोलत आहेत, आता आपण म्हातारे झालो आहोत, त्यामुळे आपल्याला आज ना उद्या आपल्या मुलांसोबतच राहावं लागणार आहे. त्यामुळे उद्या जाण्यापेक्षा आपण आजच त्यांच्याकडे गेलेलं बरं. आणि तसेही आपल्या पैशांवर तर आपल्या मुलांचाच अधिकार आहे. मग ते पैसे त्यांना आता दिले तर काय किंवा नंतर दिले काय याने काय फरक पडतो. माधवराव मात्र त्यांना पैसे द्यायला तयार नव्हते. पण सुमित्राताईंच्या सततच्या बोलण्याने शेवटी ते तयार झाले आणि त्यांनी आपल्या रिटायरमेंटचे सर्व पैसे मुलांमध्ये समान वाटले. त्यामुळे मुले आणि सुना खूप खुश झाले. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मोठा मुलगा विशाल आपल्या बायको मुलांसह बॅगा भरून घराबाहेर आला. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, विशाल एवढ्या सकाळी तू बॅगा घेऊन कुठे निघालास? तू तुझ्या घरी चालला आहेस का? यावर विशाल म्हणाला, हो आई, काल रात्रीच एका डीलरचा फोन आला होता. जर मी आज त्याला आजच्या आज भेटलो नाही तर ज्या रेटने आमचे बिझनेसचे संबंधित डील झाले आहेत तो रद्द करून टाकेल. त्यामुळे मला आता लगेच निघावं लागेल. तेवढ्यात निलेश देखील त्याच्या बायको मुलांसह बॅगा भरून बाहेर आला. तेव्हा त्याला पाहून सुमित्राताई म्हणाल्या,
निलेश, तुला देखील कोणत्या डीलरला भेटायचं आहे का? निलेश म्हणाला, नाही आई, त्याचं काय आहे ना, माझ्या ऑफिसमधून फोन आला होता. बॉस म्हणाला की जर मी आजच त्या माझ्या व्यवसायात पैसे गुंतवले नाहीत तर ते मला त्यांच्या कंपनीतून काढून टाकतील. त्यामुळे मला सुद्धा लवकरात लवकर जावे लागणार आहे. खरं तर दोघे खोटे बोलत होते. सुमित्राताई म्हणाल्या, ते सर्व ठीक आहे, पण आम्हा दोघांना कोण घेऊन जाणार आहे याबद्दल तुम्ही काय विचार केला आहे का? आईचे बोलणे ऐकून दोघे भाऊ एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, अगं आई, तू काळजी का करतेस? आम्ही येऊ ना तुला आणि बाबांना घेऊन जायला. आणि तुम्ही दुसऱ्यांच्या घरात थोडीच राहत आहात. हे घर तुमच्या हक्काचं आहे. त्यामुळे इथे राहण्यासाठी तुम्हाला आमच्यासारखे घर भाडे देखील द्यावे लागत नाही. तुर्तास तुम्ही दोघे आनंदाने राहा. मी किंवा निलेश आमच्यापैकी ज्याला वेळ मिळेल ना तो तुम्हाला घेऊन जाईल. सुमित्राताई म्हणाल्या, अरे बाळा, आपण सर्वजण एकाच तर घरामध्ये होतो. तुम्ही रात्रीच सांगितले असते तर आम्ही दोघे सुद्धा तुमच्यासोबत येण्यासाठी तयार झालो असतो. निलेश म्हणाला, अगं आई, आम्हाला वाटले की तुम्ही झोपला असाल आणि रात्र सुद्धा खूप झाली होती. त्यामुळे तुम्हाला झोपेतून उठवणं आम्हाला योग्य वाटलं नाही. बरं आई, आम्ही लवकरच येऊ तुला न्यायला. तोपर्यंत तुझ्या सगळ्या मैत्रिणींना भेटून घे आणि तुझे सर्व सामान पॅक करून ठेव, जेणेकरून आपल्याला सारखं सारखं गावी यायला लागू नये. असं बोलून मुलांनी आणि सुनांनी सुमित्राताईंना वाकून नमस्कार केला आणि ते चौघे निघून गेले. सुमित्राताई आपल्या मुलांना अनेक आशीर्वाद देत होत्या. त्यांना सतत असं वाटायचे की त्यांची मुले खूप समजूतदार झाली आहेत, खूप चांगले झाले आहेत. माधवराव अजूनही झोपेतून उठले नव्हते. जेव्हा ते झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहिले तर घर अगदी शांत शांत होते. माधवरावने आपल्या पत्नीला आवाज दिला, सुमित्रा, अगं सुमित्रा, कुठे आहेस? सुमित्राताईंनी माधवरावांचा आवाज ऐकून लगेच त्यांच्यासाठी त्या गरम पाणी घेऊन आल्या. तेव्हा माधवरावांनी विचारलं, घरात एवढी शांतता का आहे? विशाल आणि निलेश सुन नातवंड कुठे आहेत? तेव्हा ते सुमित्राताई नाराज होऊन म्हणाल्या की ते दोघे आपापल्या बायको मुलांना घेऊन निघून गेले, कारण त्यांना एक महत्त्वाचं कामं आली होती आणि मला सांगून गेले आहेत की बाबांची आमच्या वतीने माफी माग, कारण आम्ही त्यांना न सांगता निघालो आहोत. तुम्ही पाहिले का आजकाल आपली मुले किती समजूतदार झाली आहेत? सुमित्राताईंच्या मुलाबद्दलचे असे निस्वार्थी प्रेम पाहून माधवरावांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ते मनात म्हणाले की माझी बायको खरंच किती चांगली आहे. तिला तर अजूनही समजले नाही की तिची मुले किती कपटी आणि स्वार्थी आहेत. पण आपल्या मुलांचा खरेपणा सांगून त्यांना आपल्या पत्नीला दुःखी करायचं नव्हतं. पण माधवरावांना आपल्या मुलांच्या नालायकपणा व्यवस्थित समजला होता. ते दोघे फक्त इथे पैसे घेण्यासाठी आले होते आणि पैसे मिळताच गायब झाले आहेत. त्यांना आपल्या वडिलांशी काही घेणं नाही. त्यामुळेच तर आम्हाला त्यांच्यासोबत घेऊन गेले नाहीत. असेच 1-2 महिने सरले आणि मग एके दिवशी माधवराव आपल्याच घराच्या पायऱ्या उतरताना पडले. त्यांच्या कमरेला दुखापत झाली. तेव्हा सुमित्राताई शेजारच्या मदतीनं त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं कमरेचं हाड फ्रॅक्चर झालं आहे. त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन केलं पाहिजे, नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल. असे होऊ शकतं की माधवराव कधीच स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाही. डॉक्टरांचं बोलणं ऐकून सुमित्राताई घाबरल्या. त्यांना काही समजत नव्हतं की आता काय करावं. त्यांच्याकडे जेवढे पैसे होते ते सर्व त्यांनी एकत्र केले. त्यानंतर त्यांनी आपली मैत्रिणीला म्हणजे सविताताईंना फोन करून तिला सर्व काही सांगितले. तेव्हा सविताताई म्हणाल्या, अगं सुमित्रा, जे पैसे तू तुझ्या मुलांना दिले होते ते पैसे देऊन 2 महिने झाले आहेत. त्यामुळे आता तर ते दोघे बिझनेसमध्ये चांगले कमावत असतील. मग तू त्यांच्याकडून तुझे पैसे परत माग. सुमित्राताईंना मैत्रिणीचे बोलणे पटले. त्यामुळे त्यांनी पटकन आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे विशालला फोन लावला आणि त्याला सर्व काही सांगून रडू लागल्या. त्या विशाल म्हणाला, आई तू शांत हो. आता सध्या तरी माझ्याकडे पैसे नाहीत ग, कारण बाबांनी जेवढे पैसे दिले होते ते सर्व खर्च झाले आहेत. जर निलेशकडे असतील तर तू त्याला बोलून बघ. मी 2-4 दिवसानंतर तुला फोन करेन. असे बोलून त्याने फोन ठेवला. मुलाच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून सुमित्राताई आश्चर्यचकित झाल्या. त्यांना विश्वास बसत नव्हता की ज्या मुलाला त्या समजूतदार म्हणत होत्या, पण वेळ आल्यावर 30 मुले त्यांना असं उत्तर देतील. पण तरीसुद्धा नाईलाजाने त्याने निलेशलाही फोन लावला आणि त्याला सर्व काही सांगितले. तेव्हा तोही म्हणाला, आई तुला काय वाटतं, पैसा एका जागी टिकून राहणारी वस्तू आहे का? अगं पैसे या हातात आला की त्या हातातून निघून जातो आणि यालाच तर बिझनेस म्हणतात. मी तर सर्व पैसे बिझनेसमध्ये लावले. आता तू अचानक पैसे मागत आहेस ग, तर मी तुला कुठून देऊ? माझ्याकडे पैशांची अपेक्षा करू नकोस ग. त्याने तर आपल्या आईवडिलांच्या तब्येतीबद्दल काहीही न विचारता फोन कट केला.
आता सुमित्राताईंना समजत होतं की काय करावं, समजत नव्हतं काय करावं. ज्या मुलांसाठी त्यांनी आपलं सर्व काही दिलं तीच मुलं वेळ आल्यावर आपल्या आईवडिलांना असे दिवस दाखवत आहेत. हा विचार करून सुमित्राताई रडू लागल्या. पण तरीसुद्धा त्यांनी हिंमत हारली नाही. त्यांनी आपले सर्व दागिने विकून आपल्या पतीवर उपचार करण्याचे ठरवले. त्या दरम्यान त्यांचे काही नातेवाईक सुद्धा माधवरावांना भेटायला आले. तेव्हा ते बोलता बोलता सुमित्राताईंनी त्यांना सांगितले की माझ्या पोटच्या मुलांनी फूस लावून आमच्याकडून सर्व पैसे काढून घेतले आणि आता जेव्हा आम्हाला पैशांची गरज आहे तेव्हा मात्र त्यांनी हात वर केले आहेत. तेव्हा सर्व नातेवाईकांनी निलेश आणि विशालला फोन लावून त्यांच्यावर दबाव टाकला की त्यांना आपल्या आईवडिलांची सेवा करावी लागेल. आईवडील लिहाजसाठी मुलांचे संगोपन करतात की म्हातारपणात त्या आईवडिलांच्या कामी यावेत. शिवाय तुम्ही दोघांनाही तुमच्या वडिलांकडून रिटायरमेंटचे सर्व पैसे घेतले आहेत. आज जेव्हा त्यांच्यावर संकट आले तेव्हा तुम्ही मात्र तुमचे रंग दाखवले ते काही नाही. तुम्हाला आत्ताच्या आता आपल्या आईवडिलांना तुमच्यासोबत घरी घेऊन जावं लागेल, नाहीतर आमच्याकडे दुसरा सुद्धा पर्याय आहे. नातेवाईकांनी अशी धमकी दिल्यामुळे मोठा मुलगा विशाल इच्छा नसताना सुद्धा आईवडिलांना घरी घेऊन गेला. विशालची बायको सीमा नोकरी करत नसल्यामुळे ती घरीच असायची. तिला सुद्धा तिच्या मनाविरुद्ध त्यांची सेवा करावी लागत होती. आणि निलेश आणि त्याची बायको रेखा ऑफिसला जात असल्यामुळे रेखा काही त्यांची सेवा करू शकत नव्हती. 2 दिवसांनी माधवरावांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि त्या हॉस्पिटलची फी आणि औषधांचा खर्च खूप व्हायचा. विशाल तर 2 दिवसातच हा खर्च करून थकला होता. त्यामुळे त्याने आपले हात वर केले आणि आईला स्पष्ट शब्दात म्हणाला, हे बघ, आईबाबांवर खूप पैसे खर्च होत आहेत, त्यामुळे मला एकट्याला याचा खर्च झेपणार नाही. यावर सुमित्राताई म्हणाल्या, बेटा निलेशला बोल आणि त्याच्याकडूनही मदत घे. बाबांनी त्याला सुद्धा पैसे दिले होते. आईचे असे बोलणे ऐकून विशाल मोठ्या आवाजात रागाने म्हणाला, आई काय गं, मी लोकांनी आम्हाला काही रुपये दिले तर सतत पैसे दिले असं सारखं बोलून आमचा अपमान करत आहात का? तुम्ही आम्हाला पैसे दिले म्हणजे काय आमच्यावर उपकार वगैरे केले आहेत का? एकतर सर्व नातेवाईकांमध्ये आमचा अगदी अपमान केला तरीसुद्धा तुमचं पोट भरलं नाही का? म्हणून दिवसभर जेव्हा पाहावं तेव्हा पैसे दिले असं म्हणत असतेस. किती पैसे पाहिजेत तुला सांग, मी आत्ता देऊन टाकतो. मग आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर निघायचं हा, आणि कधीच मला तुमचं तोंड देखील दाखवायचं नाही. असं बोलून विशाल तिथून निघून गेला. मुलाचे बोलणे ऐकून बिचारा सुमित्रा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना समजत नव्हतं की आता त्यांनी काय केलं पाहिजे. त्यांनी पटकन घरातील सर्व कामं केली आणि आपल्या नवऱ्यासाठी डबा बनवला आणि डबा घेऊन पटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी माधवरावांना जेवण भरवले. तेव्हा नर्स येऊन म्हणाली, मॅडम तुम्ही डॉक्टर साहेबांना भेटून घ्या, त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. तेव्हा सुमित्रा त्या डॉक्टरांकडे गेल्या. तेव्हा डॉक्टर म्हणाले की माधवरावांच्या ऑपरेशनसाठी 2 लाख रुपये खर्च येईल. 2 लाख हा आकडा ऐकताच सुमित्राताईंना चक्कर आली. त्या मनातल्या मनात म्हणाल्या की जर त्या नालायकांनी सर्व पैसे दिले नसते तर आज माझ्या नवऱ्यावर किती चांगले उपचार करता आले असते. पैशासाठी सुनांकडे हात पसरावे लागले नसते. खरं तर सगळी चूक माझीच आहे. मीच त्यांच्याकडे मुलांचा पैसे देण्यासाठी तगादा लावत होते. जर मी म्हणाले नसते तर त्यांनी त्या नालायकांना पैसेच दिले नसते. पण माझ्या डोळ्यांवर तर पुत्रमोहाची पट्टी बांधली होती. असा विचार करून त्या रडू लागल्या आणि स्वतःला सांभाळत डॉक्टरांना म्हणाल्या, डॉक्टर मी पैशांची व्यवस्था झाल्यानंतर तुम्हाला सांगते. तेव्हा डॉक्टर म्हणाले, जेवढं लवकर कराल तेवढे ठीक होईल. सुमित्राताईंना आता काय करावे समजत नव्हतं. त्यांना ठाऊक होते की आता निलेशकडे जर पैसे मागितले तर त्याचं उत्तर काय असेल. पण त्यात करणार तरी काय होत्या त्या. त्यांनी निलेशला फोन लावला. 2-3 वेळा फोन लागल्यानंतर सुद्धा त्याने आईचा फोन उचलला नाही. त्यामुळे सुमित्राताईंनी निलेशच्या घरी जाण्याचे ठरवलं. त्यांना वाटले की समोरासमोर बोलणे झाल्यानंतर कदाचित त्याला समजले असते की त्याने हे घर विकले आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नवीन घर खरेदी केले आहे. तेव्हा सुमित्राताईंनी शेजाऱ्याला त्याच्या नवीन घराचा पत्ता विचारला. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला ठाऊक नाही. मग सुमित्राताई निराश होऊन तिथून हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाल्या. त्यांचे तोंड कोरडे पडले होते. त्या वेळेसारख्या कधी धावत होत्या तर कधी चालत होत्या. अचानक त्या एका कारसमोर समोर आल्या. कारवाला त्यांना धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता की तेवढ्यात काही अंतरावर ट्रॅफिक पोलीस उभे राहिले होते. त्यांनी त्यांना पाहिले आणि पटकन गाडी पकडून त्यांच्या ताब्यात घेतली. काही लोकांनी सुमित्राताईंना उठवले.
त्यांना पाणी प्यायला दिले. सुमित्राताईंना काही जखम वगैरे झाली नव्हती, नुसतं खरचटलं होतं, त्यामुळे त्या शुद्धीत होत्या. जेव्हा त्यांनी त्या कारवाल्याला पाहिले तेव्हा त्या चकित झाल्या, कारण तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा धाकटा मुलगा निलेश होता. निलेशनेही आईकडे पाहिले तेव्हा सरड्याप्रमाणे रंग बदलत म्हणाला, आई तू इथे? आणि बाबांची तब्येत कशी आहे? मी तर तुम्हालाच भेटण्यासाठी निघालो होतो. बिचारा सुमित्राताईंनी मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले आणि म्हणाले, हो बाळा, चल पटकन हॉस्पिटलमध्ये, चल तुझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. हे पाहून पोलीस निलेशला म्हणाले, अरे तू तुझी चूक लपवण्यासाठी खोटे तर बोलत नाहीस ना? तेव्हा निलेश म्हणाला, नाही साहेब, मला माझ्या वडिलांची खूप काळजी वाटत आहे, त्यामुळेच मी गडबडीने गाडी चालवत होतो. तेव्हा चुकून माझ्याच आईला गाडीचा धक्का लागला. पोलीस म्हणाले, काय धक्का लागला? अरे तू तर माणसाचा धक्का लागल्यासारखं बोलतो आहेस. त्यांचा जीव गेला असताना. बरं मला सांग, तू कारमध्ये आणि तुझी आई अशी चालत का फिरते आहे? मला सांग तू. आई वडिलांना घराबाहेर तर काढले नाहीस ना? हे ऐकून निलेश काही बोलणार तेवढंच सुमित्राताई म्हणाल्या, नाही सर, मी तर इथे जवळच्या मंदिरामध्ये माझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला आले होते आणि माझा मुलगा तर खरंच आपल्या वडिलांकडे जाण्याच्या घाईत असेल, त्यामुळेच ही छोटीशी दुर्घटना घडली आहे. एवढे बोलून सुमित्राताई आपल्या हातापायला लागलेल्या जखमांकडे लक्ष न देता त्याच्या कारमध्ये बसल्या आणि निलेशला हॉस्पिटलकडे जाण्यास सांगितले. पण जाताना पोलिसांनी निलेशला ताकीद दिली की जर तू आईवडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुला जेलची हवा खावी लागेल. पोलिसांच्या नजरेमध्ये आल्यामुळे निलेश घाबरला होता, त्यामुळे तो गुपचूप त्यावेळेस सुमित्राताईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर पाहिले तर माधवरावांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते. जेव्हा सुमित्राताईंनी काउंटरवर जाऊन विचारले तेव्हा त्यांना समजले की फी कोणी भरली आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की एक रामू नावाचा माणसाने ऑपरेशनचा खर्च दिला आहे आणि औषधे गोळ्यांसाठी 5,000 रुपये एक्स्ट्रा जमा करून गेला आहे, जेणेकरून त्यांना नंतर प्रॉब्लेम होऊ नये. त्याने तुमची बराच वेळ वाट पाहिली, पण तुम्ही आला नाहीत आणि त्यामुळे तो निघून गेला. सुमित्राताईंनी बराच विचार केला, पण हा रामू कोण हे त्यांना काही आठवत नव्हते. मग त्याने निलेशला रामूबद्दल विचारले तेव्हा त्याने सुद्धा मनाकारार्थी मान हलवली. मग काही वेळानंतर माधवरावांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढले गेले. तेव्हा निलेश वडिलांना भेटला आणि आपल्या आईला घराचा पत्ता देऊन तिथून निघून गेला. काही दिवसानंतर माधवरावांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तेव्हा निलेशला त्यांनी फोन केला. तो म्हणाला की मी आणि रेखा आम्ही दोघे ऑफिसमध्ये आहोत, तुम्ही ॲटो करून घरी जा. सुमित्राताईंनी तर त्याचे घरसुद्धा पाहिले नव्हते. रिक्षावाल्याला पत्ता सांगितल्यानंतर तर त्याने त्या पत्त्यावर त्यांना नेऊन पोहोचवले. आता दोघे पती पत्नी आपल्या मुलाच्या घराबाहेरच तहानेने भुकेने व्याकुळ होऊन बसले होते. जेव्हा संध्याकाळी त्यांची सून ऑफिसवरून घरी आली आणि सासू सासऱ्यांना आपल्या गेटसमोर बसलेले पाहिले तेव्हा त्यांना पाहून तिला भयंकर राग आला. तिने पटकन गेटचे कुलूप उघडले आणि त्यांना आत यायला सांगितले. जेव्हा ते दोघे आत आले तेव्हा ती त्यांच्यावर ओरडली. ती म्हणाली, तुम्ही दोघे जरा उशिराने म्हणजे रात्री 9 वाजता येऊ शकला नसता का? तुम्हाला ठाऊक आहे ना, घरामध्ये दिवसभर कोणी नसतं. आमची मुलेसुद्धा शाळेला आणि नंतर ट्युशनला जातात आणि हा कसला भिकाऱ्यासारखा अवतार करून आला आहात तुम्ही? तुमच्यासारख्या भिकाऱ्यांमुळेच आमच्या शेजाऱ्यांमध्ये नाक गेलं आहे. सुमित्राताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, तुझ्या सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन मी सरळ इथेच निघून आली आहे. मग आता तूच सांग, तिथे कुठे अवतारात बसायचं होतं? सून म्हणाली, तुमचे बोलणे तुमच्यासाठी योग्य आहे, पण अशा अवतारात तुम्ही दोघांना इथं कोणी पाहिलं असेल तर काय म्हणाले असते? यांच्या घरामध्ये कोणते भिकारी आले आहेत? त्यानंतर मोठ्या आवाजात ती सुमित्राताईंना म्हणाली, चला आता पटकन कामाला लागा. ऑफिसमध्ये मी दिवसभर काम करून थकून गेले आहे. तुमचे काय, तुम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये आरामात खुर्चीवर बसून असाल. बिचारा सुमित्राताईंनी हॉस्पिटलमध्ये राहून एक दिवस भरपेट जेवण देखील केले नव्हते आणि ना त्या रात्रीच्या शांत झोपू शकल्या. पण ते आपलं दुःख तरी कोणाला सांगणार होत्या, त्यामुळे गपचूप काही वाद न घालता कामाला लागल्या. तेव्हा आता सुमित्राताई निलेशच्या घरी सर्व कामे करायच्या आणि त्या बदल्यात सून दररोज सासूला कोणत्याही कारणावरून अपमानित करायची. एके रात्री साधारण 12:30 वाजता माधवराव पाणी पिण्यासाठी उठले. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या खोलीची लाईट चालू आहे. त्यामुळे ते खोलीजवळ गेले तेव्हा मुलगा आणि सुनेच्या बोलण्याचा आवाज आला. त्यांची सून म्हणत होती, निलेश, मी तर म्हणते या म्हातारीला रस्त्यातून बाजूला केलं पाहिजे आपण.
आपण जर त्यांना काही बोललो नाही तर ते कायमचे इथेच राहतील. यावर निलेश म्हणाला, अगं पण ॲक्सिडेंट नंतर पोलिसांनी मला ताकीद दिली आहे की यांना आणि आईला काही होता कामा नाही. जर त्यांना काही झाले तर सर्वात आधी माझ्यावर संशय येईल. तेव्हा त्याची बायको म्हणाली, अरे याची सोय मी केली आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, तुझ्यावर काही संशय वगैरे येणार नाही. एके दिवशी चांगली संधी पाहून यांना असे वर पोहोचू की या कानाची दुसऱ्या कानाला खबर लागणार नाही. सुनेचे बोलणे ऐकून माधवरावांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते खोलीत परत आले. बराच वेळ विचार करत राहिले. त्यानंतर आपल्या पत्नीला झोपेतून उठवून घडलेला प्रकार सांगितला आणि म्हणाले की तुझा ॲक्सिडेंट आधी कधी झाला होता आणि कोणी केला होता. तेव्हा सुमित्राताईंनी त्यांना त्या दिवशी काय जे घडलं ते सगळं सांगितलं की कशा प्रकारे ते निलेशच्या कारसमोर आले आणि पोलीस त्याला काय म्हणाले. माधवरावांना समजले की निलेशने त्यांना नाईलाजाने त्यांच्याकडे ठेवून घेतले आहे, नाहीतर त्याने आईवडिलांना एक सेकंदसुद्धा त्याच्या घरात ठेवून घेतले नसते. त्यांनी विचार केला की मुलाकडून अपमानित होण्यापेक्षा आणि विनाकारण त्यांच्या हातून मरण्यापेक्षा अर्ध्या रात्री तिथून बाहेर पडलेले केव्हाही बरे आहे. त्यानंतर दोघे गुपचूप तिथून निघाले. चालता चालता सकाळ झाली होती. तेव्हा एका चहाच्या टपरीवर थांबून दोघांनी चहा घेतला आणि मग आपल्या गावी जाण्यासाठी बस स्टँडकडे निघाले. दोघेही रडत होते की तेवढ्यात रामूने त्यांना पाहिले, जो कारमधून जात होता, जो कधी माधवरावांकडे भीक मागायचा, पण आज तो खूप श्रीमंत झाला होता. त्याने माधवरावांना पाहून कार थांबवली आणि मनात म्हणाला की हे तेच बाबा आहेत, बाबा आणि बाईसाहेब आहेत, ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तो पटकन गाडीतून उतरला आणि धावत जाऊन त्याने मोठ्याने आवाज देत म्हणाला, थांबा बाबा, थांबा. माधवरावांना त्यांचा आवाज ओळखीचा वाटला. तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तर एक मुलगा त्यांच्या दिशेने धावत येताना दिसला. जेव्हा तो त्यांच्याजवळ आला, माधवराव त्याला ओळखू शकले नाही. ते म्हणाले, मला माफ कर बाळा, मी तुला ओळखले नाही. तेव्हा रामू म्हणाला, बाबा मी तुमचा रामू आहे, तुम्ही तुमच्या रामूला ओळखले नाही का? आणि बाईसाहेब, तुम्हीच मला भीक मागू नकोस, एकदा भीक मागणे म्हणजे 100 वेळा मरण्यासारखं आहे असं म्हणाला होतात. आज तुमच्या आशीर्वादानेच मी एक कर्तृत्ववान माणूस झालो आहे. आई, तुम्ही दिलेले 500 आणि बाबाने दिलेले 50 रुपयातून मी चहाचा व्यवसाय सुरू केला. आज या टप्प्यावर पोहोचलो आहे की आज तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडे सर्व काही आहे. मी शून्यातून मोठं झालो आहे, ते फक्त तुमच्यामुळेच. माधवराव आणि सुमित्राताईंच्या डोळ्यात अश्रू आले. माधवरावांनी रामूला घट्ट मिठी मारली. सुमित्राताई म्हणाल्या, बाळा, आम्ही फक्त निमित्त मात्र होतो रे. तुझ्यात प्रबळ इच्छाशक्ती होती, त्यामुळेच तू एवढी मोठी भरारी घेऊ शकलास. दोघांना आणि रामूला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यानंतर रामू त्या दोघांना आपल्या घरी घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले तर रामूची 3 मजली बिल्डिंग एखाद्या बंगल्यापेक्षा कमी नव्हती. माधवराव आणि सुमित्राताई त्यांची प्रगती पाहून खूप खुश झाले. रामू म्हणाला, बाबा, मी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अंजूसोबत तुमच्या सुनेसह आलो होतो. तेव्हा मी तिथे आईंना पाहिले. त्या नर्ससोबत बोलत होत्या, पण मी आईंना भेटायला जाणार होतो की त्या कुठेतरी बाहेर गेल्याचं नर्सने सांगितले. नर्सकडूनच मला ठाऊक झालं की पैशांमुळे तुमचं ऑपरेशन थांबले आहे. मी तिथे थांबून बराच वेळ तुमची वाट पाहिली, पण तुम्ही तिथे नव्हता. जेव्हा मी दुसऱ्यांदा गेलो तेव्हा दोघे गेला होतात. सुमित्राताई म्हणाल्या, बाळा रामू, तू आम्हाला देवासारखा भेटलास, म्हणूनच तुझ्या बाबांचं ऑपरेशन शक्य झाले, नाहीतर पोटच्या मुलांनी तर आम्हाला जणू वाळीत टाकले होते. सुमित्राताईंनी रामूला आपल्या दोन्ही मुलांचा पराक्रम सांगितला. तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. तो म्हणाला, आई आणि बाबा, इतके काही दिवस मी अनाथ म्हणून जगलो, पण आता मला माझे आई वडील भेटले आहेत. यापुढे मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. असे बोलून रामू आणि त्याच्या पत्नीने सुमित्राताई आणि माधवरावांना वाकून नमस्कार केला. आता माधवराव आणि सुमित्राताई आनंदाने रामूच्या घरी राहतात. त्यांना तिथे खूप मान सन्मान मिळायचा. इकडे माधवरावांचा मोठा मुलगा विशाल, त्याला एक जीवघेणा आजार झाला आहे आणि तो अंथरुणाला खिळून आहे. धाकटा मुलगा निलेश याचा व्यापारामध्ये घाटा होऊ लागला, त्यामुळे तो नशेच्या आहारी गेला आहे. याच कारणामुळे त्याची बायको मुलांना घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेली. आता देवाने त्या दोघांची अशी दुर्गती केली की दोघांकडे वनवन भटकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण आज त्यांनी जे पेरले होते तेच उगवले होते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्या आयुष्यातही चांगल्याच गोष्टी येतील. जर चुकीचं वागलो तर आपल्यासोबतही नक्कीच चुकीचं घडेल. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.